नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. मी अक्षय सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मंडळी. आम्ही आहे ना गावावरून परत गोव्याला चाललोय. काही दिवस सुट्टी होती आता. तुम्ही आता बघितलं असं आमच्या गावाकडे जत्राची ब्लॉग किंवा तिकडचे मी ब्लॉग टाकले. तर मी आता परत गोव्याला चाललो. आता काही दिवस तुम्हाला गोव्याकडचं जीवन बघायला भेटेल. गोव्यातले काही ब्लॉग्स बघायला भेटतील. तर आज आहे ना आमच्या गावाकडे बघा वातावरण असं झालं. मी आमच्या गॅलरीमध्ये इथे बसलोय. वरून बघा किती भारी वाटते. पूर्ण झाडच आहेत झाड. बघा दूर दूर तुम्हाला फक्त डोंगरच दिसतील. मध्ये ते दिसतंय बघा ते ओमगाव आहे. आणि खाली जे बघा आमच्या इथं मागच्या वेळेस नाचण्याची वगैरे शेती होती. आता पूर्णपणे समोर तिकडे ऊस होता. सगळं कट झालंय आता. आणि ही आमची वाडी आहे. इकडे वरती आमची वाडी आहे. गाईस पाण्याचा ना पात्रता वाढत चाललंय बघा. त्या दिवशी पाणी कमी होतं, आज पाणी वाढलंय. या धरणावरती आता आमच्याकडे पोहायला चालू करतील. या साईडला ना कपडे लोक धुतात बघा. त्या साईडला पाण्याचा फ्लो बघा. मी आता गाडीवरती आहे ना उतरत नाही. आणि आता शेतोरी पूर्ण मोकळी झाले. स्वप्नीलची वाट बघतो इकडे आता. तर हा चव्हाट आहे. हे चव्हाट्यावरचं मंदिर आहे. आणि तिकडनं पवन बघा काहीतरी बोजा घेऊन येतंय. प्रत्येक टायमाला काय ना काय बोजा घेऊन येतोयच तो. इकडे स्वप्नील आपल्यासोबत आहे. खरं म्हटलात ना जबाबदाऱ्यामुळे गाव सोडावं लागतंय. नाहीतर गाव सोडायची कोणाची इच्छा नसते. आता पवन आला बघा. काय ना काय बोजा आहे ना प्रत्येक टायमाला घेऊन येतोयच तो. कुणाला नेऊन देतोय काय माहिती. पवन काय आणलं ते? काय आणलं रे? तांदूळ आहे. तांदूळ तिकडे भेटणार नाहीत काय? काही आम्ही आहे ना आता घाटानं खाली आलो बघा. तिकडं समोर बघा ना किती मोठा डोंगर आहे. पूर्ण इकडं डोंगरच आहेत. आपण आहे ना आता या ब्रिजवर थांबलोय. तिकडे वरून पाणी येतंय बघा. आणि इकडं पाणी जायलंय. ते एक आजोबा इकडे थांबलेत. स्वप्नीलने कोणाला तरी टू व्हीलरला घेतले. त्याला कोणाला तरी तिकीट दिले. तर बघू शकता तुम्ही इकडचं वातावरण ना खूप छान आहे. आणि हलकासा थंडावा या वातावरणामध्ये आहे. काही जाताना इकडे ना रस्ता बघा किती खडतर रस्ता केलाय. या रस्त्याचं काम चालू आहे. पहिला रस्ता खूप छान होता. आता बहुतेक ना सरकारचं काहीतरी प्लॅनिंग आहे बघा. त्यामुळे नाही रस्ता मोठा हे केलाय. येताना तुम्ही ना इकडनं सांभाळून या. हो काय जाऊ देल नाही. तर इथं शामू वडापाव सेंटर आहे बघा. तिथं आवर्जून थांबतो. कारण की यांच्याकडे ना खूप छान वडापाव भेटतो. स्वप्नील वडापाव खातोय. तर हा बेडीशी आहे ना बेडीशी. तर हे बघा भवानी स्टील स्टेटस आहे. याच्यासमोर हे शामू वडापाव म्हणून आम्ही आवर्जून इथं थांबतो. खूप छान वडापाव. जास्त कॉस्टली पण नाही. क्वालिटी आहे. पण क्वांटिटीच्या बाबतीत इथं नाही आहे. पण क्वालिटी चांगली आहे. खूप छान वडापाव भेटतो इथं. आणि आम्ही आता ते बेडशीमध्ये आहे बघा. इकडचं वातावरण खूप छान आहे. एवढं पण उष्ण नाही. तिकडनं काहीच फेरी बोट येत आहे. सूर्य बघा ना मावळतोय आता. काहीच तिकडे बघा ती मोठी जहाज आहे. आता आपण ना त्या फेरीवरून ना इकडे आलोय. आता फेरी आपली ना परततय. राऊंड करून ना त्या साईडला जाणार आहे तिकडं. तर फेरीमध्ये ना गाड्या बघा पूर्ण लोड आहेत गाड्या. आणि ती आहे ना मोठी जहाज आहे तिकडं मोठी. त्या साईडला मोठा किनारासारखा बांधलेला आहे. आणि आपण आलोय ते तिकडनं आलोय. तर फेरीमध्ये ना आणि आपल्याला काय सीन भेटला बघा. सूर्य आहे ना मावळतोय. त्याचं प्रतिबिंब पाण्यात समुद्रामध्ये करतोय. खतरनाक सीन आहे. पाणी बघा एकदम समतोल आणि क्लीन असं वाटतंय. पण क्लीन नसतंय ते. आणि या समुद्राच्या साईडला अशी कांदळवन आहेत बघा. ती पूर्ण कांदळवन आहेत. ही आहे ना फेरी आहे बघा. माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल. तर मी आता सरमळी फेरीला आहे. आणि तिकडं भरपूर अशी जहाजं थांबलीत. ते काय पण तिकडं बघा त्या साईडला ना भरपूर अशी जहाजं थांबलीत बघा. गाईस तिकडं कोणतरी ना मासेमारी करते बघा.
त्या साईडला कोणतरी ना मासेमारी करतंय. दोघं जण आहे ते कांदळवनांच्या ना साईडने चालले. खतरनाक. संध्याकाळची वेळ आहे. डेअरिंग लाईनचे दात दिली पाहिजे. बहुतेक त्यांनी जाळं बिळं ना पहिला टाकला असणार. काहीच ती आता फेरी आले बघा. म्हणजे आता ही फेरी आहे ना, ही आमची फेरी आहे ना ती. त्यात ती आल्यामुळे तिकडे रस्ता क्लिअर झाला. आता ह्या रस्त्याने ना ती फेरी जाणार इकडे या साईडला. म्हणजे एक फेरी आली ना मग दुसरी फेरी जात आहे. जोपर्यंत तिकडनं ती फेरी येत नाही बघा, तोपर्यंत ही फेरी वाट बघत बसते. आता आपण ह्या रस्त्याने सरळ जाणार. रस्ता म्हणण्यापेक्षा ना या समुद्रमार्ग जाणार. सॉरी. आणि तिकडे कोणतरी ना जाळं टाकलंय. समोर बघा ना, तिकडे बोट घेऊन आहेत. गाईज आपण ना आता एक फेरी क्रॉस करून आलो आहे. आता मला ना कुटाळे जायचं आहे, तर मी आता ही फेरी एक क्रॉस करणार आहे. पण त्या अगोदर ना इकडं वातावरण काय झालं आहे बघा. तिकडं बघा किती सुंदर असा नजारा झाला आहे. खतरनाक. बघा ना त्या साईडला मला जायचं आहे. ते ब्रिजसारखं दिसतं बघा, ते तिकडं जायचं आहे. पण हे वातावरणामधला बदल बघा. संध्याकाळची वेळ आहे आणि किती छान झालं आहे बघा. खतरनाक ना. सूर्य ते मावळते ना, त्या आकाशामध्ये पूर्ण लालसर सारखं झालं आहे. आपली गाडी तिथं आहे बघा. गाडी आपली तिथं आहे आणि तिथं काही लोक मस्ती करतात. आणि हे समुद्राकडचं इकडचं वातावरण. तर मी आता आहे ना या फेरीला थांबलो आहे बघा, मडकई फेरीला. तर मडकई फेरीमधून मी आता सरळ आता कुटाळीला जाणार आहे. तर आज इकडे वातावरण खूप छान झालं. गाईज तिकडनं आता ना फेरी बोट येते बघा. त्या फेरी बोटींना मी आता कुटाळीला जाणार आहे. फुल लोड अशी फेरी बोट आहे, कारण की वेरण्याला भरपूर असे लोक कामाला असतात तिकडे, इंडस्ट्री असल्यामुळे. व्हिडिओमध्ये बघितलं असेल, हा माझा एक ट्रॅव्हल ब्लॉग होता. तर मला ना या व्हिडिओमार्फत एक तुम्हाला टिप द्यायची आहे. जर तुम्ही ना चंदगड ते गोवा, म्हणजे चंदगड त्याच्यानंतर बेडेशी दोडामार्ग गोवा, इथून जर प्रवास करताय ना, आता आहे ना तुम्ही रात्रीचं येताना थोडं सांभाळून या, कारण की रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे आणि रस्ता एक साईडने पूर्णपणे खोदकाम केलेला आहे. त्यामुळे तुम्ही सांभाळून या. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल. आणि मला एवढंच एक टिप द्यायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तुम्ही व्हिडिओ आपल्याला लाईक करा आणि आपल्या परिवाराशी जुडण्यासाठी, तुम्ही आपल्या परिवाराचे एक सदस्य होण्यासाठी कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या संगणकावर येऊन जाईल. धन्यवाद. गुड नाईट. टाटा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच आपल्या एका ब्लॉगमध्ये अनोळख्या आणि आगळ्या वेगळ्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.